बातमी मुंबईतल्या लोकलची मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाली आहे। मुलुंड स्थानकामध्ये ओव्हरहेड वायर तुटली आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा खंडित झाल्याचं कळतंय। मध्य रेल्वेची लोकल सेवा खंडित झाल्याचं कळतंय। मुलुंड स्थानकामध्ये ओव्हरहेड वायर तुटल्याचं कळलंय, त्यामुळे ही सेवा खंडित आहे, ठप्प झाली आहे। त्याचा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन जे आहे ते प्रयत्न करत आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आता दूरध्वनीवरून माझ्यासोबत आहेत। महेंद्र, प्रशांत सर, मुलुंड स्थानकामध्ये ओव्हरहेड वायरवर बांधकाम साहित्य पडल्याने एकंदरीत तिथे जी रेल्वेची सेवा आहे ती खंडित झाल्याचं पाहायला मिळतं। याचा परिणाम आहे तो मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झालाय। धीम्या मार्गावरील ज्या लोकल गाड्या आहेत त्या एका मागे एक खोळंबल्या आहेत आणि जे प्रवासी आहेत ते स्थानकाच्या अगोदर काही ज्या लोकल्स उभ्या आहेत ते त्यातून उतरून ते ट्रॅक मधून चालत जे ते स्टेशनच्या दिशेने प्रवास करतायत। एकंदरीत मुलुंड स्थानकात जे ते मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळते आणि कल्याण आणि सीएसएमटी कडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या 25 ते 30 मिनिटं उशिराने धावत आहेत। एकंदरीत आपण पाहतोय की मेगा ब्लॉक निमित्ताने जे ते रेल्वे प्रशासनाकडून कामं केली जातात, मात्र ही कामं या कामावरचं प्रश्नचिन्ह उभं राहते। तर एकंदरीत शनिवार रविवार कधीपर्यंत सेवा पूर्ववत होईल असं काही माहिती मिळतेय? आपलं कोणाशी बोलणं झालंय? अद्याप रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता काम सुरू आहे, मात्र किती वेळ लागेल याबाबत अद्याप सांगू शकत नाही असं जे ते सांगण्यात येत आहे। आणि एकीकडे आज पश्चिम रेल्वेची ही सेवा सकाळपासून विस्कळीत झाली आहे, त्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। नक्कीच धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।